आज डॉक्टरांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस असं रक्तदान करून साजरा करण्याचा हेतू होता. आपल्या अभंग डॉक्टरचा वाढदिवस असल्यामुळं त्यांचं रक्तदान करून आम्ही वाढदिवस साजरा करतोय. आणि खरंच की निमगाव केतकीमध्ये की अशी सुविधा उपलब्ध रात्रीचं नव्हतीच. 24 तास चालू आहे आणि त्यांचं एवढं कार्य चांगलं आहे की शक्यतो आम्हाला बाहेर इंदापूरला कुठे दवाखान्यात जायची. आज इथं अभंग डॉक्टर यांनी अल्प कालावधीत ह्या हॉस्पिटलचं खूप अशी सुखसुविधा चांगल्या देऊन इथं आहे. साधारणतः इथं रात्री अपरात्री कधी जरी 8-9च्या पुढं पेशंट घेऊन आलं तर निमगाव केतकीमध्ये कुठलीही सुविधा उपलब्ध होत नव्हती. त्यांनी ती सुविधा इथं निमगावकरांसाठी आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांसाठी. डॉक्टर आकाश अभंग आहे. माझी सध्या प्रॅक्टिस निमगाव केतकीमध्ये मी 2 वर्षापासून सुरुवात केली आहे. माझा जन्मदिवस म्हणजे 10 जून आहे. 10 जून म्हणल्यानंतर मी बऱ्याचशा माझ्या मित्रपरिवाराला माहीत आहे की माझा बड्डे असतो. तर माझा मित्रपरिवार मला म्हणला की आपण सर बड्डे मोठा करू आपण. तर त्यांना म्हणलं आपल्याला काय जास्त वायफाट काय खर्च करायचा नाही, तर तुम्ही बाकीचा खर्च करण्यापेक्षा मला ब्लड द्या. जे लोकांना गरज आहे सध्या आता हे मुक्ताई ब्लड बँकवाले माझ्याकडे 2-3 दिवसापूर्वी आले होते. तर ते म्हणले की सर आता सध्या इतकी ब्लडची तुटवडा आहे की सध्या कुठं कॅम्प होत नाही काही नाही. तर आता सध्या ॲनिमियाचे पेशंट वाढले, ॲक्सिडेंटचे पेशंट वाढले. तर ॲक्सिडेंटचे पेशंट वाढल्यानंतर त्यांना इमर्जन्सीमध्ये ब्लडच भेटत नाही, इतका तुटवडा जास्त आहे. तर तुम्ही आता आपल्या गावामध्ये कॅम्प ठेवा. तर कॅम्प ठेवल्यानंतर बघा कसं काय रिस्पॉन्स येतो, चांगला रिस्पॉन्स येईल असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे. आम्ही आणि मॅडमने विचार केला की त्यावर की बाबा ठीक आहे करायचं का नाही. तर मॅडम एका पायावर तयार झाल्या की बाबा आपण करूच. कारण कसं आहे आता सध्या काय वायपट खर्च करण्यापेक्षा हे रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणून समजतात. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की आता काही नाही खर्च वायपट करायचा की आपण ब्लड डोनेशनचा कॅम्प ठेवू. मग आपण 10 जूनला आज माझ्या दिवशी आता ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतला झाला आहे. सुविधा केली की जे आता आपण जे ओपीडी बघतो आयपीडी तर त्यावर सगळ्यांना सूट देण्यात आली. म्हणजे मोफतच आहे शक्यतो ट्रीटमेंट ओपीडीची. आपण 100% तुम्ही आज मोफत ठेवता. ते मोफत येतात. आणि आपण लॅब पण आहे ना, CBC शुगर हे सगळे मोफत करत आहे. आणि जे सुचारे टाके जर घेतले, आज एक पेशंट आले होते टाके जास्त लागले त्यातला 1 रुपया सुद्धा घेतला नाही आपण. ही कल्पना नेमकं तुम्हाला म्हणजे मुक्ताई ब्लड बँकेने सुचवली की तुमच्याकडून तुम्हाला नाही, आमचीच होती कल्पना. पण आता त्याला सपोर्ट त्या मुक्ताई ब्लड बँकवाल्यांनी पण आम्हाला इतका केला की बाबा दोन्हीकडून आम्हाला इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला. आणि जे माझे मित्रपरिवार जे माझे पेशंट आहेत त्यांनी पण एकदम प्रतिसाद इतका छान दिला की आता सध्या 12 वाजले, आता 70 ते 75 जणांनी ब्लड डोनेशन केलेलं आहे. या तुमच्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या म्हणजे पेशंट असतात, लहान मुलं किंवा? आता आपल्या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांपासून शेवट सगळे आपण पेशंट बघतो, सगळे जन्म झाल्यापासून ते. आता आपण इथे 24 तास सुविधा देतो आपण पेशंटला. त्याच्यामध्ये आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये 3 डॉक्टर अवेलेबल आहेत. आम्ही दोघं तर आहेत पण 3 डॉक्टर अजून आहेत. तर व्हिजिटिंग डॉक्टर पण आहेत. जे शुगर बीपी थायरॉइडचा जर प्रॉब्लेम आला जास्त सिरियस तर आपले वरून डॉक्टर पण येतात आपल्याला व्हिजिटला 15 दिवसातून एकदा सांभाळतात. आणि हॉस्पिटलला जितकी मदत करता येईल ना ते मदत करतात. माझ्यासोबत मी आता सध्या 11-12 वाजेपर्यंत माझ्यासोबत असतात त्या. जरी रात्री इमर्जन्सीमध्ये पेशंट आलं, जर लेडीज पेशंट आलं, सध्या आता सिस्टर नसतात आमच्याकडं. पण मॅडम एकदम कधी काय हा पेशंट आला रात्री ECG करायचं असलं तर मॅडमचं पहिलं प्रोत्साहन असतं की बाबा नाही मला बोलवा खाली, मला का बोलवलं नाही. तर कधी जर नाही बोलवलं आम्ही तर आमच्या चिडतात त्या मॅडम. तुम्ही पेशंटला 24 तास सुविधा पण देत आहे. आणि असं म्हणजे काही गोष्टी आता तुम्ही सांगितलं की आजचे दिवस तर तुम्ही मोफत ठेवलं आहे. मग कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला इथल्या लोकांचा? प्रतिसाद त्यांनी इतका रिस्पॉन्स दिला की कारण कसं आहे हॉस्पिटल 24 तास नव्हतंच आपल्या इथं. एक तर पेशंट आपले की आपल्या हक्काचे घरातलं हॉस्पिटल असले की घरचे डॉक्टर असले की ना किंवा घरचा माणूस आहे ह्या नात्यानेच आमच्या इतके कनेक्ट झालेत ना की आम्ही जे बोलत ते योग्य आहे. आणि आम्ही जे आहे ना सल्ला देताना इतका व्यवस्थित देतो की बाबा आपल्याकडे नसून झालं तर तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला जावा, ह्या जा त्या जा. तिथं गेलं तर एकदम जास्त मदत होते. कारण इथं नाही ना आपलं कुठून जंक्शन पासून ते इंदापूरपर्यंत मध्ये हॉस्पिटल नाहीच. तिथून जर ॲक्सिडेंट आम्हाला आहे ना आठवड्यातून 1-2 तर ॲक्सिडेंट येतात. आणि मदत 100% आमची असते. 1-2-3 दिवसापूर्वी तिथं ॲक्सिडेंट झाला होता ह्याच्यात गोतंडीमध्ये रात्री 3 वाजता. तर त्या पेशंटला 4 पेशंट होते, त्या सगळ्यांना मदत करण्यात आली. तातडीची मदत इथे मिळू शकते. पण आहे जर त्या वर्षी कॅम्प ठेवतो. जे तुकाराम महाराजांचे जे वारकरी येतात त्यांना फ्रीमध्ये कॅम्प 1 दिवस आपला असतो. त्यासाठी आपण 20 ते 25 डॉक्टर जवळपास टीम असते मोठी, ती सुविधा देतो आपण सगळ्यांना सर्व असतात.
2 वर्ष झाले आपण हॉस्पिटल जेव्हापासून केलंय ना त्यापासून 2 कॅम्प झाले. त्या दिवशी पूर्ण मोफत कॅम्प तुम्ही, मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मला. तुम्ही घर हँडल करून घरातली सर्व कामे संसार नवऱ्याची साथ त्याचबरोबर सासू सासऱ्यांची साथ असेल तर कुठल्याही मुलीला संसार करत आपलं जे जॉब आहे जो करिअर आहे ते करणं कधीच अशक्य होतं. म्हणजे सरांची तर पहिल्यापासून मला तर साथ आहेच. म्हणजे अगदी माझं शिक्षण आई वडिलांनी केलं, तिथून पुढचं शिक्षण सरांनी केलं. माझी जी काय आता प्रॅक्टिस आहे, मी आता इथं आहे, ते सरांमुळं अशक्य आहे. आणि जे घरचं झालं तर माझ्या ज्या सासूबाई आहेत, माझे सासरे आहेत, वेळोवेळी मला जेव्हा पण गरज पडेल त्या तिथं उपलब्ध असतात. म्हणजे अगदी इमर्जन्सी मला जर इथं यायचं म्हटलं, मी बिनधास्तपणे ते माझं काम तिथं आहे तसं ठेवून तिथं येऊ शकते. ते म्हणजे माझ्या सासूबाईंमुळे. म्हणजे कधीही त्यांची कुठल्या बाबतीत तक्रार नाही, काय नाही, तू तुझ्या ह्यानी कर. म्हणजे हे आपलं महत्वाचं आहे. लोकांना सेवा देतोय आपण, एवढं शिक्षण घेतोय. म्हणजे शिक्षण का घेतोय तर हे फक्त घर सांभाळण्यासाठी नाही घेतोय. आपण एवढं शिक्षण घेतलंय तर तू तेही कर, हे तर आहेच महत्वाचं. पण त्याचबरोबर तुझ्या शिक्षणाचा पुरेपूर तू उपयोग करून घे असं त्यांचं म्हणणं येतं. त्याच्यामुळे मला ते दोन्ही एकत्र बॅलन्स करायला काहीच अशा. सगळ्यात पहिले ते श्रेय आपले महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जातं. कारण की त्यांच्याशिवाय मुलींना आता बाहेर पडणं हे शक्यच नव्हतं. ते होते म्हणून तर आज मुली बिनधास्तपणे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. आणि बाकी म्हणजे घरच्यांची साथ. जर घरचे आपल्याला साथ देत आहेत, आई वडील झालं, बाकीचे झालं, जर त्यांची साथ असेल तर एका मुलीला आपल्या आयुष्यात एका करिअरला पुढे जाण्यामध्ये काहीच अडचण येत नाही. खऱ्या अर्थाने जे पेशंट आहेत पेशंटची गैरसोय नाही झाली पाहिजे. पेशंटची गैरसोय नाही झाली पाहिजे. कारण डॉक्टरांचं पहिलं काम आहे की जे पेशंट आपलं महत्वाचं आहे. काम तर करत असतं, पण पेशंट आपल्याकडे येतात ते काहीतरी आशेने येतात, तर त्या आशेत त्यांची गरज आहे प्रायमरी ट्रीटमेंट का होईना पण आपण दिली पाहिजे पेशंटला. आणि ते आपण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. कारण आता सध्या ते निमगाव मध्ये मी जवळपास महिन्यातून 3-4 पेशंट मला अटॅकचे सापडतात. ते तुम्ही प्रायमरी ट्रीटमेंट देऊन मी त्यांना पुढं त्यांना रेफर करतो आणि त्यांचा जीव पण वाचतो. ते मेडिकल पण 24 तास चालू असतं आपल्याकडे. म्हणजे ICU ग्रामीण भागातल्या ICU कुठलाच अडथळा येऊ नये पेशंटला या पद्धतीने तुम्ही संपूर्ण नियोजन केलं. प्रायमरी ट्रीटमेंट लागते. किती सिरियस पेशंट असू द्या, आपण प्रायमरी ट्रीटमेंट देऊनच पुढे पाठवतो. अगदी लहान बाळ एखाद्या जरी जेवढं आपल्याला cover करता येईल तेवढं करतो तरी आपण. सुद्धा आपण इथं स्टेबल नाही करतो. नंतर- झालं आपल्याला इथं तर ठेवतो, नाही तर नाही वाटलं तसं तर पुढं पाठवतो. त्याच्यामध्ये आता मी तर बघतो सगळं प्रॅक्टिस. मॅडम आपल्या काही पण बघतात, लेडीजचा पण काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर एखाद्या वगैरे सुविधा ऍम्ब्युलन्स पण सुविधा आहे. इथं गणेश गाडगे काका येतात, 5 मिनिटात म्हणलं लगेच अवेलेबल असतात इथं लगेच. पेशंट ऍक्सिडेंट झालं, टाके टाकायचे म्हणले, ब्लिडिंग होत असेल तर टाकेची सुद्धा सुविधा आपल्या इथं आहे. आहे. कशामुळे रक्तदान करणं ही म्हणजे आपल्या नागरिकांची प्राथमिक हीच आहे. पहिल्यांदा म्हणजे रक्तदान केलंच पाहिजे. आपल्या शरीरासाठी बी चांगलं आहे आणि आपण एखाद्याचा जीव वाचवतोय ते बी दृष्टिकोन चांगला आहे. रिलेशन पण आहे. हा आणि मग आता एक डॉक्टर दवाखान्यात करतोय ना आपण, तर कोणाच्या उपयोगी येईल ना आता हॉस्पिटल केल्यामुळे. म्हणजे पण आपणही कुठेतरी काही एक राष्ट्रीय कर्तव्य लागतो म्हणून आज इथं अबंग डॉक्टर ज्यांनी अल्प कालावधीत ह्या हॉस्पिटलचं खूप अशी सुखसुविधा चांगल्या देऊन इथं नाही. साधारणतः इथं रात्री अपरात्री कधीतरी 8-9च्या पुढे पेशंट घेऊन आलं तर निमगाव कित्तीमध्ये कुठलीही सुविधा उपलब्ध होत नव्हती. त्यांनी ती सुविधा इथं निमगावकरांसाठी आणि पंचकृषी सर्व ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिली. आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य आणि दोन्हीही गोष्टी एकत्र असल्यामुळे रक्तदान करावं ही इच्छा झाली. म्हणून इथे येऊन स्वखुशीने रक्तदान करत या हॉस्पिटलचा निमगाव कितवीकरांना फायदा होतोय? 100% फायदा होतोय. कसा फायदा होतोय? निमगावच नाही नसतं, आसपास पंचकृषीतील कचरवाडी असू द्या, इकडे वरकुटे असू द्या,
सराफवाडी, पिटकेश्वर, कवठळी, व्याहळी, बोतंडी ह्या सर्व परिसरात इमर्जन्सी रात्री निमगाव केतीमध्ये कधीही कुठलं एखादं जर काही झालं तर हॉस्पिटल उपलब्ध नव्हतं, पण ह्या सरांच्या माध्यमातून आता आपण सरांच्या माध्यमातून लोकांना खूप फायदा होतो. तुमचं नाव काय? माझं नाव जालिंदर बळीराम आदली. आजपर्यंत कुणी ठेवलंच नाही, पण सरांनी अल्पवधीत, मी मगाशीच म्हणलं की अल्प कालावधीत, एक तर वर्ष 2 वर्ष झाली नसतील त्यांनी हॉस्पिटल चालवलं की, पण उत्तम सुविधा देऊन असे वेगवेगळे प्रयोग राबवून आता तुम्हाला सांगतो, त्यांनी वाढदिवसानिमित्त गोरगरिबांसाठी किंवा सर्वच लोकांसाठी ओपीडी सुद्धा त्यांनी मोफत ठेवली. हे त्यांचं कौतुक करण्यासारखं उपक्रम आहे. असे उपक्रम ते नेहमीच राबवत असतात, आजच म्हणून नाही, वेगवेगळे ग्रुप नेहमीच राबवत असतात. आम्ही त्यांच्याकडे का नाही फॅमिली डॉक्टर असल्यामुळं आणि काही जरी झालं तरी का नाही फॅमिली डॉक्टर असल्यामुळे नेहमीच येत असतो. आम्हाला त्याचा अनुभव आहे. तुमच्याकडे म्हणजे तुम्ही जे कायम सुविधा देता तर इथं कॅशलेस वगैरे सुविधा इन्शुरन्सच्या बद्दल होत्यात काय? महत्वाचं म्हणजे कसं आहे, गावाकडे ही सुविधा आपण आणलेली 1 वर्ष झालं आहे. बरं. कारण मेडिक्लेम सुविधा आहे ना, आपलं हॉस्पिटल रजिस्टर आहे, त्यामुळे आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणताही मेडिक्लेम असू द्या, ते रिएम्बर्समेंट तर होतोच. पण काही अशा कंपन्या आणल्यात की आपण पेशंट पण 1 रुपया न घेता त्यांना कॅशलेस मध्ये ट्रीटमेंट देतो. त्याच्यामध्ये आपण त्यांना लॅब पण फ्री मध्ये देतो, हॉस्पिटलची ट्रीटमेंट फ्री मध्ये देतो, मेडिकल पण फ्री मध्ये देतो, काय चाचण्या असतील त्या पण फ्री मध्ये देतो. तसेच त्या पेशंटला आपण वरती 2nd फ्लोअरला एसी रूम आहे प्रत्येक, त्यामध्ये टीव्ही आहे, पेशंटला सेपरेटच आहे सगळं ठेवतो आपण पेशंटला. आणि पेशंट कधी आला, काही झालं पेशंटला की आपण आधी पैशाचा काय विचार करत नाही, आधी त्याचा जीव महत्वाचा आहे. आधी जीव वाचवणार तरच पैशाचा, मग त्यानंतरच आपण बोलतो पेशंटला. आधी ट्रीटमेंट फर्स्ट आणि नंतरच पुढचे काय असेल त्या गोष्टी असतात आपल्या हॉस्पिटलमध्ये. म्हणजे हे तर आपल्या सुविधा म्हणजे काय काय आहेत, एक्सरे सुद्धा आहेत अवेलेबल आपल्याकडे. एक्सरे मशीन अशी आहे की आपल्याला जरी पेशंट घरी असला ती मशीनच घरी जाते डायरेक्ट. हो. कोणते पण मशीन घेतानाच घेतले की आपण पेशंट घरी असला की घरी जाऊन मशीन एक्सरे काढून आपण निदान देऊ शकतो. अशी आपण ऍडव्हान्स मध्ये ट्रीटमेंट मशीन आहेत, लॅब पण ऍडव्हान्स मध्ये आहे. तिथं ऑक्सिजन सुविधा आहे डायरेक्ट जागेवर, एसीची सुविधा आहे.